नमस्कार. दिव्य बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूजमध्ये संपादकीय या विषयाअंतर्गत आपल्या सर्वांचे स्वागत करून आज एक महत्त्वाच्या विषयाकडे आपण वळणार आहोत. विषय आहे, कोणता मी झेंडा हाती घेऊ. अर्थात आशय ओळखला असणारच. आशय आहे आता नजीकच्या काळामध्ये होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात. या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आज जो विषय आपण चर्चेत घेणार आहोत तो विषय आहे नेत्यांची कुचंबना. म्हणायचं आहे की नेत्यांचा हा दळ बदलूपणा राजकीय पक्ष जे आहेत त्यामध्ये नेहमीच पक्षांतर आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून पाहायला मिळतं. हे पक्षांतर होत असताना आपल्याला अनेक डोळ्यासमोर प्रश्न उभा राहतात की एखाद्या पक्षातील नेता ज्यावेळेला दुसऱ्या पक्षाच्या आश्रयाला जातो त्यावेळी तो स्वहित पाहून जात असतो की विकासाचं गोंडस नावाचा परवलीचा शब्द हा समोर ठेवून जात असतो. आता विकास म्हटला तर कुणाचा विकास हा एक प्रश्न सर्वसामान्य जनतेला नेहमीच पडत असतो. आपण पाहिलं आहे की दरवर्षी नेत्यांच्या जी काही नेत्यांचं निवडणूक प्रक्रियामध्ये सहभागी होत असताना जो फॉर्म भरला जातो त्यामध्ये याची टिप्पणी असते कसली की नेत्यांचं उत्पन्न, नेत्यांची जी संपत्ती असते त्याचं विवरण त्यांना भरावं लागतं आणि या विवरणामध्ये त्यांची परिस्थिती काय आहे, कौटुंबिक परिस्थिती याचा लेखाजोखा स्वतः ते मांडत असतात. आणि त्यांची संपत्ती आपण पाहतो की दर वर्षाला ती वाढत असते आणि मग प्रचंड प्रमाणात. आता मागच्या वेळा काही दिवसामध्ये देशातील बड्या नेत्यांची संपत्तीचं विवरण आलेलं होतं की त्यांच्या संपत्तीमध्ये 100 पट, 150 पट, 200 पट वाढ झाल्याचं देखील देश पातळीवरचं मी सांगतो असं आपण पाहिलं आहे. अर्थात हे चित्र स्थानिक पातळीवरसुद्धा अशा प्रकारे असू शकतं. आणि मग आपण इकडं पुन्हा वळू आपण की पक्षांतर हे का होतं. सत्ताधारी पक्ष जो असतो त्या पक्षाकडेच अधिकाधिक पक्षांतर त्या पक्षात करण्याचा कल आपल्याला पाहायला मिळतो. ज्यावेळा काँग्रेस सत्तेमध्ये होता देशामध्ये असो किंवा राज्यामध्ये त्यावेळा अनेक नेते या काँग्रेसमध्ये पक्षांतर करून जात होते. आज परिस्थिती तीच आहे. पक्ष फक्त नावाचा लेबल जो आहे तो आज बदललेला आहे. पक्षांतर करणारी मंडळी जी आहे नेहमीप्रमाणे ती नेहमी पक्षांतर करतच असते. ज्या पक्षाची सत्ता असते तिकडं ते उडक्या मारत असतात. अशा नेत्यांची आपण नावं सगळ्यांनाच माहिती आहे, पुन्हा ती नावं घेण्याची काही गरज नाही. सांगण्यासारखं एकच इथे दिसतं की मगाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे कोणता मी झेंडा घेऊ हाती. एक आपण सिनेमा पाहिला आणि त्यामध्ये आपण पाहिलेलं जे चित्रण वास्तव आहे ते आज वास्तव तेच आपल्याला पाहायला मिळते. आज आपल्या कोल्हापूर जिल्ह्यापुरता जर इथं विषय घेतला तर 2 तालुके सध्या चर्चेत आहेत. या 2 तालुक्यामधील नेते जे आहेत ठराविक नेते, हे नेते वारंवार पक्ष बदलत आहेत हे आपण पाहतो. आणि मग त्या ठिकाणी विकासासाठी हा निर्णय घेतला, आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी मी हा निर्णय घेतला. आणि त्यांच्या तोंडातून ते वाक्य म्हणजे ते जणू काय पाठांतर झालेलं आहे. आणि त्या वाक्यानुसार आपण पाहतो की प्रत्येक निवडणुकीमध्ये हे नेते कोलांट्या मारत असतात. आणि त्यामुळे मात्र खरी अडचण होती ती त्यांच्या कार्यकर्त्याची. कार्यकर्ते नक्कीच निष्ठावंत असतात. ते आपल्या नेत्यावर प्रेम करत असतात, नेत्यासाठी वाटलं ते करायला तयार असतात. मात्र एखाद्या पक्षामध्ये जो नेता असतो त्या पक्षाची एक विचारधारा असते आणि मतदार जे असतात
ते त्या विचारधाराशी अनुकूल होऊन मतदान करत असतात. आणि मग अडचण मतदारांची काय होते की तो नेता आपण मानला, त्या नेत्याला आपण मोठं केलं आणि तो नेताच उठून दुसऱ्या पक्षात गेला, तर त्यावेळी मतदार मात्र त्याकडे मग पाठ फिरवतात. हे वास्तव आहे. आणि अशामुळे असे जे पक्षांतर करणारे नेते आहेत त्यांच्या लाईफमध्ये किंवा त्यांच्या राजकीय आयुष्यामध्ये किंवा राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांना ती उतरती कळा येत असते. मतदारांचा त्यांच्यावरचा विश्वास जो असतो तो हळूहळू कमी होत असतो. कारण का आज ते या पक्षात आहे, उद्या ते आणि कुठं जातील याविषयी मतदारांना काही खात्री नसते. वेगवेगळ्या पक्षामध्ये ही परिस्थिती आहे. एखाद्या पक्षाची अशी परिस्थिती आपण म्हणता येणार नाही. मात्र असे जे हातावरच्या बोटावर मोजण्यासारखे काही नेते आपल्या जिल्ह्यामध्ये आपण पाहतो, ते नेते प्रत्येक निवडणुकीमध्ये सोयीचं राजकारण करून ते स्वतःच्या स्वहितासाठीच पक्षांतर करत असतात का, असा प्रश्न सर्वसामान्य मतदारांच्या समोर निर्माण झाला तर वावगे ठरले. त्या एखाद्या पक्षात तो नेता असतो, त्या पक्षाचे ध्येय धोरण किंवा त्यांचे उद्दिष्ट जे असतात ती वेगवेगळ्या प्रकारची असतात. मात्र विचारधारा ओळखून किंवा प्रभाव पाहून मतदार आपले मतदान करत असतो. आजच्या घडीला पाहिलं तर सर्वसामान्य व्यक्तीसाठी कुठलीच निवडणूक शिल्लक राहिलेली नाही. ज्याच्याकडे पैसा आहे त्याचीच निवडणूक, तोच निवडणूक लढवू शकतो. तेथेही स्पर्धा आहे. अगदी अलीकडे झालेल्या निवडणुकाकडे आपण पाहिलं, नगरपंचायत, महानगरपालिका, पालिका वगैरे या निवडणुकीमध्ये प्रामाणिकपणे निष्ठेने काम करणारे काही महत्त्वाचे कार्यकर्ते त्यांना त्यांची बोलावणी झाल्याची आपण पाहतो. अर्ज भरला, नंतर माघारी घेण्यास भाग पडले आणि मग तिसऱ्याच व्यक्तीला त्या ठिकाणी जागा देण्यात आली, ती व्यक्ती निवडून आली. अशा अनेक उदाहरणं आपण पाहतो. हे जे आहे आजच्या लोकशाहीच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर अत्यंत विचित्र हे चित्र आहे असं म्हणायला. आणि त्या परिस्थितीकडे आपण पाहिलं तर आज नेमकं मतदारसुद्धा संभ्रम अवस्थेमध्ये आहे की मी एखाद्या विचारधारेच्या पक्षाला मानतो, त्या पक्षातील एका व्यक्तीला किंवा त्या नेत्याला मानतो आणि मग त्याच्या पाठीमागे मी आणि माझ्याबरोबर अनेक जण जात असतात आणि त्याच नेत्याने अचानक जर तो पक्ष बदलला तर मी किंवा माझ्याबरोबरचे आणखी जे त्या विचारधारेशी प्रेरित असतात त्यांचं काय. अशा प्रकारचं चित्र आज जिल्ह्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने 2 तालुक्यामध्ये उघड पाहायला मिळतं. हे नेते दर निवडणुकीच्या दरम्यान आपल्या उड्या मारत असतात. कोलांट्या उड्या म्हणून त्याला ही शब्द हा परवलीचा राजकारणामध्ये आहे. अशा ह्या उड्या मारत असल्यामुळे सर्वसामान्य मतदार मात्र पेचात पडलेला आहे आणि त्याचीच चर्चा आज जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. असो, शेवटी हे राजकारण आहे. राजकारणामध्ये आजचा शत्रू तो उद्याचा मित्र, आजचा मित्र तो उद्याचा शत्रू, असे अनेक पालू शब्द जे आहेत ते वापरले जात असतात. राजकारणात कुठलाही प्रकारचा भरोसा नसतो. एवढं सगळं माहिती असूनसुद्धा राजकारणामध्ये सक्रिय होण्याची जी प्रचलित पद्धत आजही अस्तित्वात आहे, त्यामध्ये ही एक पद्धत जी आहे या पक्षातून त्या पक्षात उड्या मारण्याची, त्या पद्धतीकडे पाहता सध्याच्या घडीला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या 2 तालुक्यातील ते 2 नेते जे नेहमी वेगवेगळ्या पक्षातून या पक्षातून त्या पक्षात जात आहेत, त्यांच्याविषयी मात्र चर्चा संपूर्ण जिल्ह्यामध्ये रंगत असल्याची पाहायला मिळते. थांबतो इथं. धन्यवाद.